महत्त्वाच्या बातम्या आंतरराष्ट्रीय पातळीवरून अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या इस्फहानवर पुन्हा हल्ले केलेले आहेत। लष्करी तळ आणि दारुगोळा साठवणूक केंद्रांवर हल्ले करण्यात आलेत। सुमारे 23 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोट झालेले आहेत। बद्र लष्करी हवाई तळ असलेल्या भागात हे हल्ले झाल्याची माहिती आहे। या भीषण हल्ल्यांमुळे परिसरामध्ये मोठी घबराट पसरलेली असून युद्धजन्य परिस्थिती अधिकच गंभीर झालेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक। सतीश सर, आपण जेव्हापासून हे युद्ध सुरू झालं आपण सातत्याने यावर बोलतोय, मात्र इस्फहान शहरावर सुरू असलेले हल्ले याला अधिक महत्त्व द्यावं लागेल का? नेमकं इस्फहान शहर महत्त्वाचं आहे त्याविषयीचं थोडं आपलं विश्लेषण। नक्कीच विक्रांत, इराणसाठी इस्फहान हे जे आहे अत्यंत महत्त्वाचं शहर यासाठी आहे कारण तिथे शस्त्रास्त्राचा साठा आहे, त्याचबरोबर एरोस्पेस इंडस्ट्री आहे आणि सर्वात महत्त्वाचं न्यूक्लिअर फ्युएल रिसर्च अँड प्रोडक्शन सेंटर NFRPC आपण ज्याला म्हणतो। मुळातच युरॅनियमचं संवर्धन करण्यासाठीची फॅसिलिटी टेक्नॉलॉजी या शहरामध्ये उपलब्ध आहे। एवढंच नाही, साधारणतः 500 किलोचा 60% सुद्धा जास्त युरॅनियम संवर्धित अशा प्रकारचा साठा हा इथेच जमिनीखाली लपून ठेवलेला आहे, अशा प्रकारचे रिपोर्ट सुद्धा आहेत। आणि या अनुषंगानं अमेरिकेचं एक महत्त्वाचं जे उद्दिष्ट त्या ठिकाणी होतं की इराणला न्यूक्लिअर फॅसिलिटीज बनवण्यापासून अण्वस्त्र बनवण्यापासून परावृत्त करणं आणि हे संवर्धन केलेलं युरॅनियम जे आहे ते ताब्यात घेणं किंवा नष्ट करणं आणि यासाठी बंकर बस्टर बॉम्बचा वापर करून 2000 पाउंडरचा वापर करून जमिनीखाली लपवलेले हा सगळा जो साठा आहे त्याला नष्ट करण्याचा किंवा भविष्यामध्ये त्याला ताब्यात घेण्याचा अमेरिकेचा त्या ठिकाणी डाव असावा, म्हणूनच अशा प्रकारच्या बंकर बस्टर बॉम्बच्या माध्यमातून इस्फहानवर जे आहे जबरदस्त हल्ले केलेले आहेत। जून 2025 मध्ये सुद्धा जे आहे या 3 महत्त्वाच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला केला होता, नतान्स, फोर्डो आणि तिसरं इस्फहान। म्हणजेच वेळोवेळी जे आहे अमेरिकेला या क्रिटिकल सेंटरवर हल्ला करायचा आहे आणि त्या अनुषंगानं या सगळ्या हल्ल्यांना आपल्याला पाहावं लागणार आहे। सर, आता पुढे जाऊन यातला प्रश्न विचारायचा झाला तर इराणनं आता जेरुसलेमवर हल्ला केलेला आहे। जेरुसलेममध्ये 10 स्फोट झाल्याची बातमी आहे। म्हणजे तुम्हाला हे युद्ध कुठे जाताना दिसतंय? एकीकडे बातम्या येत आहेत की डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध संपवण्याच्या दिशेनं काहीतरी वक्तव्य करतायत, किंबहुना तशी माहिती ही त्यांच्या अधिकाऱ्यांकडून दिली जाते अशी बातमी तिकडे प्रसारित होते, आणि दुसरीकडे या अशा सगळ्या घटना कुठल्या दिशेने नेमकं युद्ध जाताना दिसतंय? डोनाल्ड ट्रम्प हे मिक्स सिग्नल्स त्या ठिकाणी देत आहेत। माझ्या मते जे आहे सरळ सरळ त्यांना इराण विरुद्धच्या युद्धातून बाहेर पडायचंय, पण त्याच्या अगोदरची जी आहे एक प्रकारचं हे दबाव तंत्र हा त्यातला भाग आहे। दुसरा भाग जो आहे आक्रमक रणनीतीचा अवलंब करतायत, ते खरोखरच ग्राउंड इन्व्हेजन करणार का याविषयी प्रश्नचिन्ह आहे। पण मला जर तुम्ही विचाराल, नंबर 1 या इराणच्या युद्धातून कसं तरी अमेरिकेला बाहेर पडायचं। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझशी संबंधित जे आहे ते स्पेशल मिलिटरी ऑपरेशन, या इराण युद्धाशी त्याचा संबंध नाही, ते स्पेशल मिलिटरी ऑपरेशन, त्यामध्ये अरब राष्ट्रांचं फंडिंग असो किंवा मित्र राष्ट्रांची मदत घेणं हा त्याचा डाव त्या ठिकाणी असू शकतो। आणि तिसरी गोष्ट, इराण जरी मागे सरकला तरी सुद्धा भविष्यामध्ये कित्येक महिने इराण विरुद्धची आक्रमकता इस्रायलच्या माध्यमातून अमेरिका त्या ठिकाणी सुरू ठेवेल, म्हणजे इस्रायलला पुढे करून अमेरिका त्याला पाठिंबा देईल, अशा प्रकारची चिन्ह आज घडीला मला वाटतात। अशी अपेक्षा करूया की अमेरिका आणखीन आक्रमक होणार नाही आणि जो पॉज आहे तो पॉज आणखीन कंटिन्यू ठेवून या इराणच्या युद्धातून जो आहे कसं तरी तो त्या ठिकाणी बाहेर पडेल। अगदी खरं आहे सर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अपेक्षा अशीच करावी लागेल। केवळ तुम्हाला आणि मला नाही तर संपूर्ण जगाला ही अपेक्षा करणं गरजेचं आहे, तर कुठेतरी आता जे संकट आपल्यावर येऊ पाहते ते त्याचा धोका कमी होताना आपल्याला दिसेल। धन्यवाद ढगे सर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी। आणि या सगळ्या बातम्यांसह पुढची बातमी पाहूया। दुबईच्या समुद्रामध्ये इराणनं ड्रोन हल्ला केलेला आहे। कुवेतच्या मोठ्या तेल टँकरला आग लावलेली आहे। सोमवारी दुबईजवळ पूर्ण भरलेल्या कुवेत ध्वज असलेल्या अल साल्मी या क्रूड ऑइल टँकरवर इराणनं ड्रोन हल्ला करून आग लावली। या टँकरमध्ये सुमारे 20 लाख बॅरल इतकं तेल होतं, ज्याची किंमत सध्याच्या भावानुसार $200 मिलियन पेक्षा जास्त आहे।